तर जे नाही तेच आता म्हणजे आताच्या काळात काढायला लागलं, नाही तेच लय काढायला लागलं. तेव्हा मित्रांनो जरा शांती घ्या, काय करा शांती घ्या. घाई कुठली कामं करू नका. घाई केल्यामुळं काय होतं, नडायला लागल्या गोष्टी, नडायला लागल्या. मग आपण 10 जण पोरं आहे समजा, कशी आता कोण कसं वागतोय कोण कसं वागतोय, म्हणजे एखादा जर फास्ट पळत झालं त्याला दाबून घ्या. काय करा, दाबून घ्या, ज्ञानाने शिकवून घ्या. 5 मिनिटं लेट जाऊ बाबा, थोडा थांब. असं एक माझा म्हणण्याचा एक उद्देश आहे. आणि जीवनाचा नाश करून घेऊ नका. काय आपली दी पांडुरंगाने काय आपल्याला जन्म दिला, कुठंच देवाने कमी नाही दिलं, कुठंच. फक्त ह्यो काय झालं आयुष्यात, आपला जन्म वागण्यामुळं चाललाय. कशामुळं? वागण्यामुळं. आपण जर चांगलं वागलो, चांगलं राहिलो, तर परमेश्वर आपल्याला नेणार नाही. परमेश्वर सुद्धा एवढा येडा नाही. जन्माला त्याने दिले, त्यांनी पाठवलेला जन्माला, तो एवढा आहे का आपल्याला न्यायला. पण आपल्या वागण्यामुळं आपण फसायला लागलो. तर माझं म्हणणं, आपल्या वागण्यावर कंट्रोल करा.